नमस्कार, मी प्रियंका जायके के तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत सोया खिमा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे सोयाबीनच्या वड्या घ्यायच्या 1 वाटी, त्यानंतर चॉप केलेल्या 2 ते 3 कांदे घ्यायचे, छोटे 2 ते 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घ्यायचे, फोडणीसाठी जिरे, मोहरी, थोडासा मॅगी मसाला, थोडासा किचन किंग मसाला, धने पावडर, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडी कसुरी मेथी घ्यायची आहे। सर्वप्रथम आपण सोयाबीनच्या वड्या छान गार पाण्यात भिजत घालून 5 मिनिटे ठेवलेल्या आहे। त्या अशा पिळून घ्यायच्या आणि त्याला चॉपरच्या मदतीने त्याला सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे। आता चला तर आपण तयारीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पॅन गरम करून घेऊ आणि त्यात थोडंसं तेल घालून घेऊया 2 ते 3 पळ्या। तेल छान गरम झालं की जिरे मोहरी तडतडून घेऊया आपण। जिरे मोहरी छान तडतडली की आपण त्यात चॉप केलेला कांदा टाकून घेऊया आणि छान असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपण परतून घेऊया। खिम्यासाठी थोडा कांदा जास्त टाकायचा, त्यामुळे खिम्याला छान अशी चव येते। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे। त्यात आता आपण काढलेले मसाले टाकून घेऊया। धने पावडर, मॅगी मसाला आणि किचन किंग मसाला, अर्धा चम्मच हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ आणि आपलं लाल तिखट। हे सगळे मसाले छान आपण आधी परतून घेऊया तेलात। मसाल्यांचा सुगंध आला की त्यात आपण चॉप केलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि हे सगळं मिश्रण टमाटर मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊया। मसाल्याला तेल सुटलं की मग आपण चॉप केलेल्या सोयाबीनच्या वड्या घालून घेऊया। टोमॅटो टाकून मऊ शिजलेला आहे, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। त्यात आपण चॉप करून घेतलेला असा छान सोयाबीनचा खिमा टाकून घेणार आहोत। खिमा टाकून छान असं परतून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटं एक वाफ काढून घेऊया आपण त्याची। खिम्याला आपण अशी एक वाफ काढून घेतलेली आहे। त्यावर थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आणि तयार आहे आपला खिमा। अशा प्रकारे तयार आहे आपला खिमा, चविष्ट असा खिमा, प्रोटीन युक्त। सोयाबीन म्हटलं की सर्वात जास्त प्रोटीन असतं। त्या प्रोटीन युक्त पदार्थाची आपण दरवेळीच खातो असं नाही, त्यामुळे तयार करा असा सोया खिमा। छोट्यांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल असा पदार्थ, रुचकर असा पदार्थ। ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, रेसिपी आवडल्यास नक्की सांगा।